नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. एकदम वेगळं कट आहे. हे घ्या. आवडलं? बरोबर, खूप छान आहे. कॉम्प्लिमेंट. आता शंभूचा वाढदिवस आहे ना, साजरा करून केक कटिंग करून आहे ना मी हॉटेलवर आलोय. पण आहे ना, शंभूला आज सरप्राईज देणार आहे मी. तर आता 7:30 वाजले ना, हॉटेलचं पूर्ण काम आवरून मी ना आम्ही आता निघणार आहे. आता मी त्याला शिर्डीला घेऊन चाललोय जेवणासाठी. हॉटेलला दुसरीकडे म्हणजे आम्ही शिर्डीला सगळे फॅमिलीसह चाललोय. कारण आम्ही पूर्ण फॅमिली सोबत कधी राहत नाही. हॉटेलला असल्यामुळं एक जण हॉटेलवर थांबावं लागतं. तर आज आहे ना, मी हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेतला आणि आम्ही आता सगळे शिर्डीला निघालेलो आहे त्याचं बड्डे साजरा करायला. आणि आज काय आहे, आपला जो चॅनल आहे आज मॉनिटाईज झालेला आहे. त्याच्यामुळं शंभूचा बड्डे पण आहे आणि चॅनल पण आपला आज हा मॉनिटाईज झालेला आहे. आणि विशेष दिवस म्हणजे आज आपलं ज्या नावाने चॅनल आहे शंभूच्या, त्याच्या बड्डेच्या दिवशी चॅनल मॉनिटाईज झाला. आणि आज खास करून सोमवार पण आहे, महादेवाचा वार आहे. तर खूपच आनंद होतोय आज चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळं. तर त्याच्यामुळं मी काय केलं, आज खास पार्टी द्यायचं ठरवलं आणि आता निघालोय. आता आम्ही शिर्डीला निघालोय. रोडचं काम चालू आहे, रोड खूप खराब आहे. त्याच्यामुळं खूप वेळ लागणार आहे, 1-1.5 तास लागणार आहे शिर्डीला जायला. चला आता निघालोय. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं, चांगलं प्रेम दिलं तुम्ही आपल्या चॅनलला. त्याच्यामुळं आपला चॅनल लवकरच हाफ मॉनिटाईज झालेला आहे. तर आजच पूर्ण जे टायमिंग होता व्हिडिओचा तो पूर्ण आपण क्लिअर केला आणि हाफ मॉनिटाईज आपण आपलं चॅनल केलेलं आहे. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आता इथं हॉटेलला आलेलो आहे, साई माया हॉटेलला आलेलो आहे आम्ही जेवणासाठी. आणि शंभू फार खुश आहे आज, कारण त्याला असं सरप्राईज दिलंय मी का त्याला वाटलं नाही की मी आज त्याला माझ्यासोबत जेवणाला घेऊन येईल. त्याला सांगितलं नव्हतं आम्ही की जेवायला जायचं म्हणून. त्याला म्हटलं कार्यक्रम आहे, आपल्याला जायचं आहे बाहेर असंच. आणि त्याला इथं आल्यानंतर चांगलं सरप्राईज भेटलं, एकदम खुश आहे आज तो. आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आहे. कारण हॉटेलमुळे जास्त वेळ नाही भेटत असं सोबत सर्व फॅमिली यायला. पण मग जाऊ द्या, रोजच काम असतं, एक दिवस तरी सुट्टी काढली पाहिजे. समोरच साईबाबाची छान अशी मूर्ती आहे, मस्त दर्शन घेतलं, हॉटेलमध्येच मूर्ती आहे. आणि मग आम्ही जेवणासाठी टेबलवर बसलो. शिर्डीच्या थोडंसं पाठीमागं हे हॉटेल आहे. शिर्डीच्या पाठीमागं 2 किलोमीटर आणि सावळीवर फाट्यापासून 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर हे हॉटेल आहे साई माया. खूप छान व्यवस्था आहे जेवणाची इथं. बसण्याची पण फॅमिलीसाठी चांगली व्यवस्था आहे. आणि आजूबाजूचा जो हॉटेलच्या आतमधला जो परिसर आहे खूप सुंदर आहे. अशी मस्त अशी लाइटिंग केलेली आहे. साईबाबांची इथं छानशी मूर्ती आहे. हे बघा, खूप सुंदर माहोल आहे इथं. आता आपण ऑर्डर दिल्यानंतर मग साईट सीन घेतला थोडासा हॉटेलचा. भारी वाटतं एकदम. आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे जेवणाची. आता ऑर्डर दिलेली आहे आपण मिक्स व्हेज आणि शेवभाजीची ऑर्डर दिलेली. शंभूला शेवभाजी खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खास शेवभाजीची ऑर्डर दिलेली आहे. आणि हा चमचा पाहत आहे ना, तर शंभू म्हणे हंडी खूप मोठी आहे, एवढी भाजी संपणार नाही. तर त्याला दाखवत होतो. चमच्याचं फक्त पुढचं तोंडच हंडीमध्ये बुडत होतं. तर चला आता जेवण संपवलं आम्ही. जेवण खूप सुंदर होतं. छान असं जेवण झालं. शंभू बघा मस्त खुश आहे एकदम. आता जेवण करून आम्ही निघणार आहे घरी जायला. आता टाईम पण भरपूर झाला आहे, 9:15 वाजले. सगळे खूप खुश आहे आज, कारण मी त्यांना सरप्राईजच असं दिलं की त्यांना कोणालाच माहीत नव्हतं मी हॉटेलला घेऊन जाणार आहे. तर चला आता निघालो आहे घरी जायला. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.